गावाला उत्पन्नाचा कोणताही मोठा स्रोत नसताना देखील पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडीमध्ये लोकसहभागातून विविध उपक्रम राबवण्यात आलेत। इथल्या गावकऱ्यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भाग घेतलाय। स्पर्धेत भाग घेतलेल्या महाडिकवाडीची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने केलेलं जंगी स्वागत पाहून अधिकारी भारावून गेले। खेडी समृद्ध व्हावीत यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत। ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावं यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून स्पर्धा आयोजित केली आहे। पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी गावानं स्पर्धेत भाग घेतलाय। या गावची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी गावाला भेट दिली। ग्रामपंचायत स्थापनेपासून मुख्य कार्यकारी अधिकारी गावात पहिल्यांदाच आल्यानं गावकरी अक्षरशः भारावून गेले होते। गावकऱ्यांनी गल्लोगल्ली रांगोळीचा सडा घालून फुलांची उधळण करत केलेलं स्वागत पाहून अधिकारी भारावून गेले। सरपंच युवराज फाटक, उपसरपंच धनंजय साळोखे तसंच पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन झपाटून काम केल्यानं गावाचं रूपडच पालटलंय। गावात सीसीटीव्ही बसवले असून प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, मंदिरं या ठिकाणी सौर ऊर्जेमार्फत विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच शेकडो झाडं लावून त्यांचं संगोपनही केलंय। शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून गावामध्ये 100% बायोगॅस योजना राबवली आहे। स्मशानभूमीचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी सर्व सोयी पुरवल्यात। गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 3000 रुपयांची सुकन्या ठेव सरपंचांच्या मानधनातून ठेवली जाते। प्लास्टिक मुक्त माझं सुंदर गाव हे अभियान यशस्वीपणे राबवलंय। गावात राबवलेले विविध उपक्रम पाहून कार्तिकेयन एस यांनी समाधान व्यक्त केलं। तसंच गावाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी पल्लवी देवेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते।